सानिकासाठी स्थळ बघणे चालू होते। आठवड्यातून 2-3 मुलं तिला पाहून जात असत। आजही एक मुलगा पाहायला येणार म्हणून घरात लगबग सुरू होती। आई स्वयंपाक करीत होती तर वडील हॉलमधील टेबल आवरत होते। सानिकाचा मोठा भाऊ सामान आणण्यासाठी बाहेर गेला होता। छोट्या बहिणी सानिकापेक्षा सुंदर असल्यामुळे त्यांना शेजाऱ्यांकडे पाठवलं होतं। वडील टेबलवरील सामान व्यवस्थित लावत होते तेव्हा अचानक धक्का लागून 2-3 वह्या आणि एक डायरी खाली पडते अन हवेने डायरीची पाने काही वेळ फडफडली आणि एक पान स्थिर झालं। त्या स्थिर पानावर वडिलांची नजर पडली। ती डायरी सानिकाच्या मधल्या बहिणीची होती। त्यात तिने तिच्या आई वडिलांस एक पत्र लिहिले होते। ते असे होते, प्रिय आई बाबा, खूप दिवस झाले एक गोष्ट तुम्हाला सांगेन म्हणते पण हिम्मतच होत नाही। मुलीच्या लग्नाचा एवढा बाऊ का बनवला जातो? सानिकाताईचे वय 23 असले तरी एवढे जास्तही नाही की तिचे लग्न याच वर्षी केले जावे। तिच्या लग्नाची घाई तुमच्यापेक्षा आपल्या शेजाऱ्यांनाच जास्त आहे। ताई सुट्टीला घरी आली की पहिले शेजारचे येऊन विचारतात, मग लग्न कधी? आजूबाजूचे विचारतात म्हणून तुम्हीही स्थळ बघायला चालू केले। लोक बोलतात म्हणून लग्नाची घाई करणे योग्य आहे का? काकूचा डायलॉग तर ठरलेला असतो, तुझ्या शाळेतील सर्व मैत्रिणींचे लग्न झाले हो सानू, आता फक्त तूच राहिलीस, यात ताईचा काय दोष? वर आजी आजोबा फोन करून म्हणतात, आमची शेवटची इच्छा आहे सानूचं लग्न बघणं। तेवढं बघितलं की आम्ही मरायला मोकळे। जणू काही अक्षदा टाकल्या की लगेच जीव सोडणार आहेत। त्यांच्या इच्छेपायी ताईच्या इच्छांचा विचार तुम्ही सोडून दिला आहे। तिची स्वप्न इतर मुलींपेक्षा वेगळी आहे। तिला अजून थोडा वेळ हवा आहे। नुसतंच म्हणतात स्त्री पुरुष समानता, कुठे आहे समानता? याच ठिकाणी मुलगा असता तर त्याचे करिअर होऊन तो सेटल होईपर्यंत लग्नाचा विचारसुद्धा केला नसता। पण ताई मुलगी आहे, ती दुसऱ्याच्याच घरी जाणार आहे, त्यामुळे तिच्या स्वप्नांना दुय्यम स्थान मिळत आहे। मुलीचं वयातच लग्न व्हायला पाहिजे। मुलांनी तिशीनंतर लग्न केलं तरी चालतं। मुलाकडचे शिकवायला किंवा नोकरी करून द्यायला तयार आहेत, मग लग्न करून टाकू। पण बाबा, लग्न झाल्यावर मुलगी ही स्त्री नावाच्या पात्रात अडकते। कधी सून, कधी बायको, तर कधी दुसऱ्याही नात्यात तिला स्वतःला झोकून द्यावं लागतं। तिथे ती फक्त ती उरत नाही, ती तिथे तिच्या स्वप्नांसाठी जबाबदाऱ्यांना झुंगारू शकत नाही। परवा तुम्ही आत्याला म्हणालात, सानिकाचं उरकलं की बाकीच्या दोघींचं एकत्र उरकून टाकायला मी मोकळा होईल, केवळ बाकीच्या दोघींचं लवकर करता यावं म्हणून। तिचं लग्न उरकणे हे योग्य आहे का? दादा मोठा असून फक्त लोक काय म्हणतील म्हणून तो ताईचं लग्न आधी करतोय, हे खरंच योग्य आहे का? कोणीही कसलेही स्थळ सुचवतं, पाहुण्यांचं मन कसं दुखवायचं, किमान दाखवण्याचा कार्यक्रम करून नंतर नकार कळवतात। पण त्यामुळे रोज साडी घालून नटून पाहुण्यांसमोर जाताना ताईची मनस्थिती कशी होत असेल, याचा कधी विचार केला आहात का? ताई विश्वसुंदरी नाही, पण म्हणून काय, डांबरासारखं काळकुट्ट ज्याचे दात सोडून काहीच दिसत नाही, असा मुलगा फक्त श्रीमंत आहे म्हणून तिने हो म्हणावं, अशी अपेक्षा का? परवाचा मुलगा जास्तच टकला होता म्हणून ती नाही म्हणाली, तर मावशी म्हणते कशी? नंतर काही वर्षाने टक्कल पडणारच आहे, तर आता असलेलं काय वाईट? मामांनी आणलेला मुलगा तिच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठा होता। विचार जुळणार नाहीत म्हणून तिने नकार दिला। मामांना त्याचा अपमान केल्यासारखं वाटलं आणि ते ताईला खूप बोलले, बघ कुठला हिरो आणतेस ते। तिला हिरो नकोय बाबा, पण जोपर्यंत एखाद्या मुलाकडे बघून तिला वाटत नाही की हाच आपला जोडीदार, तोपर्यंत तिच्या होकाराचा अट्टहास का? बाबा, 1 वर्ष झाली तिला सतत मुलं बघायला येत आहेत। रोज साडी घाल, मेकअप हलकाच कर, केस मोकळे सोडू नको, जास्त गच्चही बांधू नको, पदर सांभाळ, जाताना उजवाच पाय पुढे टाक, मुलाने प्रश्न विचारल्यावर वर बघू नको, हळू आवाजात उत्तर दे, हसू नको, सर्वांच्या पाया पड,
वजन वाढेल इतकं खाऊ नको, बारीक झाली तर म्हातारी दिसतेस असं तेज वाढवू नको. मुलं आधी एकटी बघायला येतात, नंतर कुटुंब घेऊन येतात. कधी ड्रेसवर बघायचं, कधी साडीवर, कधी पिंपल्समुळे नकार, तर कधी आवाज घोगरा वाटला म्हणून नकार, कधी उंचीमुळे नकार, तर कधी शिक्षणामुळे. पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत निरखून बघतात. बाबा, ती मुलगी आहे, शोभेची बाहुली नाही. ती कधीच बोलून दाखवणार नाही, पण ती पूर्ण कोलमडून गेली आहे. तिचा आत्मविश्वास खचून गेला आहे. जमलं तर तिची होणारी घुसमट एकदा जाणून घेण्याचा प्रयत्न करा. हे पत्र वाचून वडिलांचे मन सुन्न झाले. ते तेथून तडक सानिकाच्या रूममध्ये गेले. सानिका तयार झाली होती, पण चेहऱ्यावर कसलंच तेज आणि प्रसन्नता नव्हती. वडील तिच्याजवळ गेले. तिचा हात हातात घेत डोळ्यात पाहून म्हणाले, बेटा, तुझं लग्न 1 वर्ष पुढे ढकलूया का? तुला ते फाईन आर्ट का काय करायचं आहे ना? सानिकाच्या अंगात काहीतरी संचारत होते. आश्चर्याने ती फक्त पाहत होती. बाळा, लोक काय म्हणतील यापेक्षा माझ्या मुलीला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. मागच्या 1 वर्ष तू फार सोचला आहेस. तुझी झाली घुसमट आज मला दिसली. बाहेर पड या घुसमटीतून. माझ्यासाठी. दोघांचेही डोळे डबडबले होते. सुकलेल्या फुलावर पाण्याचा शिडकावा केल्यावर फूल ज्याप्रमाणे फुलते त्याप्रमाणे सानिका खुलली होती. तिने वडिलांचे अश्रू पुसले आणि त्यांना घट्ट मिठी मारली. मित्रांनो, तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.